उपस्थित मान्यवर सन्माननीय कृष्णाजी बावकर यांचं शुभ आगमन झालंय. आपल्या देखील सहर्ष स्वागत आणि नक्कीच प्रमोददादा जोगळे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या उपस्थित मान्यवरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर अगदी दर्जेदार चौकार येतोय. आपण पाहतोय स्ट्राइक एंडला कल्पेश वालस एका अष्टपैलू खेळाडू याचा जर विकेट घेतला बोल्ड विकेट घेतला तर नक्कीच मच्छिंद्र सन्माननीय मच्छिंद्र घासे यांच्याकडून त्या गोलंदाजासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कल्पेश वालसला जर त्रिफलाचित केलं तर 200 रुपये कमवायची सुवर्ण संधी उपलब्ध झाले. षटकातील दुसरा चेंडू असेल. सुंदर चेंडू आपण पाहिला तिथे नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक हालमध्ये धाव घेण्याचा केलाय प्रयत्न आणि आपण पाहतो अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय 2 चेंडू 5 धावा धाव फलकावर लगावल्या जातात त्या वनी फायटर्स या संघाकडून. निडी एक्सप्रेस नावाने ज्याची ओळख आहे प्रतीक मडवी आपण पाहतोय. निडी एक्सप्रेस ज्याचे खरोखर वेगावर स्वार जो गोलंदाज असतो व्हेरिएशनचा बादशाह ज्याला म्हटलं जातं असा गोलंदाज आहे. तर फलंदाजीसाठी आहे कल्पेश वालन आणि डावखुऱ्या हाताचा केदार. वनी फायटर्स कडून पाहिलं जाईल तर यंदाचा हंगाम ज्यानं गाजवलाय केदार कदम के अर्थातच केदार कदमला पाहतोय. पहिला चेंडू फेस करेल गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक मडवी. इथे मात्र आपण पाहिलं आउटसाइड ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे अपील निश्चितपणे केला जाते मात्र पंच तटस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतात कोणत्याही प्रकारचा निर्णय यांच्या माध्यमातून येत नाही. 3 चेंडू आपण पाहतो धावफलकात धावा लगावल्या जातात त्या तब्बल 5 धावा. प्रतीक मडवी अर्थात नक्कीच राहुल दादा म्हटलं निडी एक्सप्रेस ज्याला ओळखलं जातो इथे मात्र कार्बन कॉपी अर्थात झेरॉक्स कॉपी आपल्याला पाहायला मिळते. हे 2 चेंडू तुम्ही पाहिलेत ना तर कोणत्याही पद्धतीचा फरक अजिबात तुम्हाला तिथे आढळणार नाही. सलगचे हे 2 चेंडू मात्र निर्धाव केले जातात. आता मात्र कमबॅक करावं लागेल थोडीशी प्लॅनिंग निश्चितपणे करावी लागेल ती के उर्फ केदार कदम या फलंदाजाला. 4 चेंडू 6 धावा धाव फलकावर. केदार 4 चेंडू 5 धावा आपण पाहतो धावफलकावर क्षमा असावी. 4 चेंडू 5 धावा. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर होईल. प्रतीक मडवी स्ट्राईकला असेल पुन्हा एकदा केदार कदम. इथे मात्र आपण पाहतोय जरा स्वीप करण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला फटका चांगला कॉन्टॅक्ट झालाय. चेंडू जातो दन 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 कर सीमा रेषा पार चौकार. कमांड इज इथे मात्र मोठा फटका आपण पाहतोय या इनिंगचा पहिला षटकार. कमांड इज झाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 15 धावा वसूल केल्या गेल्या. त्या के बॅट मधून आले आपण पाहिला एक चौकार एक षटकार आणि कल्पेश वालस ज्याने पहिल्या चेंडूवर चौकार पेश केला होता. त्या 3 मोठ्या फटक्यांच्या सहाय्याने आपण पाहतो पहिल्या षटकात वनी फायटर्स या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद तब्बल 15 धावा. के इथे निश्चितपणे सांगतोय की मेरा षटकार तो देखे अशा पद्धतीचा फटका आपण पाहिला तर लॉंग ऑन रिझनला
आपण पाहतोय चालू असलेला सामना वनी फायटर्स विपक्ष जय अँड भावार्थ एंटरप्राइजेस हा सामना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रतीक मडवी या गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र आक्रमण केलं गेलं. अटॅक इज बेस्ट डिपेंड. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव. जर तुम्हाला गोलंदाजापासून वाचायचं असेल तर त्याच्या विरोधात तुम्हाला आक्रमक व्हावं लागते. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज सज्ज होईल. इथे आपण पाहतोय एक वेगळा स्वीप करण्याचा प्रयत्न. निश्चितपणे चांगला कॉन्टॅक्ट झाला नाही मात्र नक्कीच आपण पाहतोय तर एक धाव धाव फलक ऍड केली जाईल. या एका धावेने आपण पाहतो धावसंख्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 16 अशी. आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. फैज या गोलंदाजाला षटक क्रमांक 2 स्वतःच पहिलं पहिलं आणि सांघिकरित्या दुसरं षटक असेल. फैज चोगले आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. नक्कीच आपण पाहतोय नागोठणा विभागातून अलिशान संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज मात्र आपण पाहतो वेगळ्या भूमिकेमध्ये वेगळं कॅरेक्टर निभावताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईक क्लास ज्याच्या बॅटमध्ये चौकार षटकार आला तो के केदार करम. सुंदर चेंडू आपण पाहिला तर नक्कीच ऑफस्टंप सफल झाला होता. फलंदाज मात्र त्याचा फाटला केला गेला. कोणत्याही प्रकारची धाव खर्च करत नाहीये. निश्चितपणे फैजला माहिती आहे की आपण पहिला गोलंदाज आपला प्रतीक मडवी हा थोडासा महागडा ठरलाय. त्याची भरपाई त्याची कसर आणि त्याची उणीव पूर्णपणे या षटकामध्ये काढायची आहे. मात्र तशा पद्धतीची गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते ते फैज या गोलंदाजाच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू आपण पाहतो तिथे असेल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला विकेटचं पतन के बॅक टू द पॅव्हिलियन. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रा. खरोखर तू खचू नको कारण संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करतो तो खरा हिरो ठरतो. आणि एक निश्चितच चांगली कॅच आपण गॅदर करताना पाहिलं तन्मय म्हात्रे या खेळाडूला. आणि येतोय मराडाले गावाचं ज्यानं नाव उंचावलं, ज्यानं अनेक सामन्यामध्ये इंजर्ड असून नंतर त्यांनी कमबॅक केलं आणि खणखणी षटकार चौकारांच्या जोरावर एक हाय अँड हँडसम चॉकलेट बॉय आपल्याला पाहतोय सनील धुमाल. प्रभाकर धुमाल यांचे चिरंजीव आता मात्र फलंदाजीसाठी येतोय. उजव्या हाताने खेळणारा हा एक अतिशय अष्टपैलू खेळाडू आहे फैज चोगले. अतिशय सुरेख गोलंदाजी. प्रभाकरजी धुमाल आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एकेकालचा उत्कृष्ट गोलंदाज. तर अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. गोलंदाजी अप्रतिम. सनील सारख्या खेळाडूला सुद्धा थांबवलंय त्यानं फैज चोगले. हा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतील. कणकणी 6 धावांसाठी मारलेला ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर झालाय. धनिष षटकार. कमॉन डीजे. अतिशय सुरेख मित्रांनो चेंडू द्या. मित्रांनो तिकडच्या माझी विनंती असेल ज्याची मॅच नाही त्यांनी चेंडू आणून द्या कारण तुमच्या वेळेला ते देणार आहेत. एक सहकार्याची भावना तुमच्याकडून असेल नेहमीच. फैजचा पुढील चेंडू सामना करेल सनील धुमाल. हलक्या हाताने खेळून काढलाय. बॅटची लेजिन एज लागते. चेंडू चाललाय सुसाट वेगानं. चौकार.
आपला कर्णधार आपली वाट पाहतायत. प्रतीक लाड, राजेशजी सुर्वे, वडाच्या झाडाखाली जायचंय आणि ही 50-50 ओव्हर आहे. सर काय वाटतंय तुम्हाला, किती धावा फलकावर मिळतील पाहायला? कारण आपण 5 धावांचा विचार केला तर 10 धावांचं टार्गेट असेल. या ग्राउंडवर आतापर्यंत झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलंय की 10 धावा चेस झाल्यात आणि 5 धावा एक्स्ट्रा बोनस स्वरूपात त्या खेळाडूंनी आपल्या संघासाठी प्राप्त केल्यात. पण आता होतील का? नक्कीच जर राहुल दादा पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर ही गोलंदाजाची कर्णधार काल ठरली आहे. कारण दोन्ही इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 5 धावा ऍडव्हान्टेज स्वरूपात इथे निश्चित जमा केल्या. 2 षटकार केल्या. आपण पाहिलं तर धावसंख्या आपला धावफलकावर पाहायला मिळते ती 26. म्हणजे आपण पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव ज्या गोलंदाजाने खर्च केली होती ना, त्याने पुढल्या 2 चेंडूवर तब्बल 10 धावा खर्च केल्या. मित्रांनो, हे क्रिकेट असं असतं. क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकते. आपण अनेक वेळा तसे सामने स्पर्धा पाहिल्यात. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो षटक क्रमांक 3 तन्मय म्हात्रेला आपण पाहतोय. अर्थात महत्वाचं षटक. या षटकामध्ये जर 10 पेक्षा धावा जास्त खर्च केल्या तर प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या जोडल्या जातील. पण जर का 9 किंवा 9 पेक्षा कमी धावा इथे खर्च केल्या तर 5 धावा प्रतिस्पर्ध्याच्या कमी देखील केल्या जाऊ शकतात. पहिला चेंडू पण पाहिला अप्रतिम पद्धतीचा चेंडू, आउटसाइड ऑफ स्टिक्सचा हा यॉर्कर चेंडू. इथे मात्र अशा पद्धतीचा चेंडू जर तुम्ही हाताळला ना तर बऱ्याच कमी फलंदाजांकडे या चेंडूवर उत्तर असतं. आपण पाहतो यानंतर होणारा सामना पारस 11 मुरावाडी विपक्ष SK 11 वेल्सेट. दोन्ही संघाच्या संघटनांकडे विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पारस 11 मुरावाडी विपक्ष SK 11 वेल्सेट. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार लगी तो आबादी नाही तो बर्बादी. इथे मात्र संधी निर्माण केली होती गोलंदाजाने, मात्र संधीचं सोन्यामध्ये रूपांतर मात्र काही करता आले नाही. कल्पेश वालसला आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झालाय, मात्र तितकासा चांगला संपर्क झाला नाही. मात्र 2 धावा निश्चितपणे धावफलकावर ऍड देखील केल्या जाऊ शकतात. या 2 धावांनंतर आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3ऱ्या षटकातील 2 चेंडू अखेर 28 धावा. अजून 4 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील? 5 धावा ऍडव्हान्टेज स्वरूपात स्वीकारणार का? सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज तन्मय मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज कल्पेश वालंज. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराच काल हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र उलट्या दिशेला झेल घेणं तितकंच सोपं नसतं. पुन्हा एकदा एक जीवनदान मिळते. अर्थातच लाईफ लाईनचा फायदा, लाईफ लाईनचा सहारा घेऊन चांगली फलंदाजी करेल का कल्पेश वालंज? या 2 धावांनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3 चेंडू अखेर 1 गड्याच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावर. म्हणजे पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. पुढल्या 3 चेंडूमध्ये किती धावा खर्च करणार की 5 धावा ऍडव्हान्टेज स्वरूपात इथे संघाला मदत करून देणार तो कल्पेश आणि सनील. इथे मात्र वेगळा करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट याचा कोणत्याही प्रकारचा समन्वय झाला नाही. इथे मात्र अप्रतिम गोलंदाजीचा नजराना, अगदी व्हेरिएशनचा इकॉनॉमिकल तालमेल साधणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती तन्मय म्हात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण तर अप्रतिम केलं, आता गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करतोय. 4 चेंडू अखेर 1 गडी बाद 30 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती वनी फायटर्स या संघाकडून. अजून देखील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. 2 चेंडूमध्ये 6 धावा वसूल करून 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या स्वीकारणार का? चांगला फटका आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये. तिथे मात्र चांगला फील्ड होते. 1च धाव इथे धावफलकावर ऍड केली जाईल. 31 धावा धावफलकावर. इथे मात्र आपण पाहतोय तर नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला नाही. इथे मात्र स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न केलाय तो सनील धुमाल. तर नक्कीच या चेंडूवर जर 5 धावा म्हणजे षटकारच तुम्हाला पाहिजे. षटकार आला तर 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या जमा होतील. पण जर का 4 धावा आल्या किंवा कमी आल्या तर नक्कीच 5 धावा तुमच्या धावफलकातून कमी देखील करण्यात येतील. हा सर्वात महत्वाचा चेंडू, निर्णायक चेंडू घेऊन तन्मय मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र आपण पाहतो आडव्या बॅटने तिथे मात्र क्षेत्ररक्षकाचा चांगला फील्ड केला जाते. एकदा इथे घेतली आहे, दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न. इथे मात्र तू मय हाना करत इथे मात्र धाव पूर्ण देखील झाले. मात्र आपण पाहतोय तर जे टार्गेट होतं एका षटकामध्ये 10 धावा ते मात्र काही साध्य करता आलं नाहीये.
आपण पाहतोय 3 षटका के 33 धावा धावफलका जोडल्या गेल्यात आणि इथून मात्र 5 धावा ह्या मायनस केल्या जातील. म्हणजे आपण पाहतोय तर 28 धावा इथे पकडल्या जातील. याची नोंद घ्यायची आहे वनी फायटर्स या संघाने. कारण जर का आपण 10 किंवा 10 पेक्षा धावा जास्त केल्या निलेश पंचांना पाणी घेऊन जा. दिले का? ओके. तर 5 धावा तुमच्या खात्यामध्ये ऍड केल्या गेल्या असत्या. मात्र आपण पाहिलं तर त्या धावा तुम्हाला काही जमा करता आल्या नाही. त्याच्यामुळे 5 धावा तुमच्या खात्यातून वजा केल्या जातात. मैदान जरा टीमच्या खेळाडूंना पाणी घेऊन जायचं आहे. टीमच्या खेळाडूंना टीमचेच मेंबर पाणी घेऊन जातील. मी वारंवार पुकार देतोय तुम्हाला. आपण पाहिलं तर 3 षटका अखेर 33 धावा झाल्या असताना इथून मात्र 5 धावा ह्या वजा केल्या जातील. याची नोंद घ्यायची आहे वनी फायटर्स या संघाकडून. कारण आता इथून मात्र 28 धावा पकडल्या जातील. या येणाऱ्या धावा या 28 पासून पकडल्या जातील. मित्रांनो, डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. पाणी भरपूर पिया आणि बसून पिया. कारण जेव्हा आपण गरमीत खेळतो आणि थंड पाणी जेव्हा पोटात जातो तेव्हा चक्कर येण्याचे चान्सेस भरपूर वाढल्या जातात. एखादा अंग थांबतो. म्हणून ऊन भरपूर आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. खेळत असताना पाणी जास्तीत जास्त पिया. दादा काय म्हणशील? आता मात्र आपण मागाशीच म्हणत होतो 10 धावा प्लस मिळाल्या तर 5 धावा बोनस पद्धतीने मिळतील. 2 संघांनी त्याचा चांगल्या पद्धतीने एकच नाही दोन्ही इनिंग संघांनी चांगल्या 10 धावा प्लस केल्या. पण दुसऱ्या मॅच मध्ये आपण वेगळं व्हेरिएशन पाहायला मिळतोय. तन्मयनं षटक हाताळलं आणि मात्र त्यांनी त्या धावा करून दिल्या नाहीत आणि 5 धावां मायनस मध्ये जावं लागतंय. या 5 धावा टर्निंग पॉइंट ठरू शकतात का? कारण निश्चितपणे आपण पाहतो तर एक धाव देखील खूप सारी महत्वाची असते. आपण अनेक वेळा स्पर्धा पाहिल्या. आता जर आपण पाहिलं तर नक्कीच ह्या 5 धावा खूप साऱ्या महत्वाच्या ठरतील. कारण जिथे धावांची लयलू धावांचा डोंगर रचला जात असताना इथे आपण मात्र पाहिलं तर 5 धावा इथे मात्र मायनस केल्या जातात. अगोदरच धावा होत नव्हत्या. म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना, अशा पद्धतीचं इथे आपल्याला पाहायला मिळते. जिथे धावा होत नाही तिथून देखील अजून 5 धावा इथे धावफलकातून कमी केल्या जातील. कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं. रिव्हर्स अटेम्प्ट झालाय, मिस मॅच झालेत. कल्पेश स्वतः कर्णधार आहे. तर कल्पेशने थोडं सांभाळून खेळण्यापेक्षा स्फोटक फलंदाजी करणं गरजेचं होतं. कारण 50-50 ओव्हर आपल्याला ऍडव्हान्टेज देऊन जाणारी ओव्हर होती आणि कुठेतरी कमी पडलाय वनी फायटर्स असं मी म्हणेन. नक्कीच राहुल दादा किती मोठा खेळाडू असो तर मग फलंदाज असेल किंवा गोलंदाज त्याचा प्रत्येक दिवस हा चांगला जाईल हे मात्र काही सांगू शकत नाही. कल्पेश वालस नाव मोठं आहे. मात्र आज खऱ्या अर्थाने गोलंदाजांनी त्याला सलोकी पलो करून ठेवलं. अक्षरशः मैदानामध्ये नक्कीच त्याला स्ट्रगल करावं लागते. प्रत्येक धावेसाठी मैदानामध्ये संघर्ष करावा लागतोय. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. आपण धावसंख्या पाहत होतो 33. मात्र 5 धावा वजा केल्या असल्यामुळे 28 धावा इथे पकडल्या जातील. चला पारस 11 मुरावाडी विपक्ष SK 11 वेलशीत. दोन्ही संघाच्या संघटनांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे मित्रांनो. चला पारस 11 मुरावाडी विपक्ष SK 11 वेलशीत. जेव्हा इनिंग्सचा ब्रेक होईल ना तेव्हा लगेच आपण इथे टॉस का बॉस कोण हा कार्यक्रम पार पाडायचा आहे. इथे मात्र चांगला फटका आपण पाहतोय. तिथे असेल क्षेत्ररक्षक. इथे मात्र धावत येऊन झेल पकडणार का? आणि इथे मात्र अजून एक विकेटचं पतन. कल्पेश वालन बॅक टू द पॅव्हिलियन. कमांड इज गौरव पाटेकर वणी गावाचा हा एक उदयनमुख खेळाडू आहे. सकाळी 7 वाजता या ग्राउंडवर हजर राहून स्वतः क्रीज आखण्यापासून तो स्वतः साफसफाई करेपर्यंत शेवटपर्यंत आणि या ग्राउंडसाठी खूप मेहनत घेणारा गुणी खेळाडू म्हणजे गौरव पाटेकर. खरोखर गौरवसाठी टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. असे खेळाडू आपल्याला कमी मिळतात. नक्कीच गौरवने आपल्या नावाप्रमाणे गौरवपूर्ण कामगिरी केली. कारण आपण पाहिलं तर नक्कीच ही खेळपट्टी तयार करण्यापासून अगदी
सीमारेषा आखण्याकरता त्याचा देखील महत्वाचा वाटा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो चेतनला ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. कल्पेश वाळंजला माघारी पाठवले. गौरव पाटेकर स्ट्राईक एंडला. स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करणारा हा चेंडू आपण पाहिला तर नक्की चेंडू बारची कडा घेतली. यष्ट्यांच्या मागे यष्ट्यांचं संरक्षण करण्यासाठी ज्या खेळाडूला तैनात केलं त्याच्याकडून मात्र एक थोडीशी चुकी आपल्याला झालेली पाहायला मिळतोय. मात्र नक्कीच इथे 2 चेंडूमध्ये सलगचा दुसरा विकेट आला असता मात्र क्रिकेटमध्ये जरतरला प्राधान्य नसतं. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा नजराने पेश करतोय तो गोलंदाज चेतनला आपण पाहतोय षटकातील तिसरा चेंडू घेऊन. हा देखील चेंडू आपण पाहिला तर निर्धाव चेंडू फेकला गेला. 3 चेंडू मध्ये कोणत्याही प्रकारची धाव खर्च करत नाहीये तो गोलंदाज आपण पाहतोय चेतन मात्रेला आपण पाहतोय. अठ्ठावीस धावा आपण म्हटलं तर 5 धावा मायनस तिथून मात्र धावा. इथे मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर केला आपण पाहतोय. तिथे फील्ड केलं जातं. 1 धाव धावफलकावर जमवली जाईल. या चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिली धाव खर्च करताना आपल्याला चेतन मात्र पाहायला मिळाला. या एका धावेनंतर आपण पाहतोय 29 धावा धावफलकावर. या षटकातील अद्याप 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. इथे मात्र सनील धुमालला आपण पाहतो एक षटकार निश्चितपणे त्याच्या बॅटमधून आलंय. अजून देखील महत्वाचं काम बाकी आहे. महत्वाची कामगिरी करावी लागेल कारण संघ आपण पाहतोय तर कुठेतरी थोडासा दयनीय अवस्थेमध्ये सापडलाय. चांगला चेंडू आपण पाहिला होता. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी हलक्या हाताने चेंडूला स्लाइटली प्लेस केले. 1 धाव इथे धावफलकावर जमवली गेली. 5 चेंडू अखेर आपण पाहतो 30 धावा धावफलकावर. जिथे पहिल्या षटकामध्ये धावा इथे येत होत्या ना तिथे मात्र आता प्रत्येक धावेसाठी संघर्ष हा मैदानामध्ये करायला लागतोय. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन चेतन मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल आणि स्ट्राईकला आपण पाहतोय गौरव पाटेकर. इथे आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हलचा चेंडूचा पिच पण पाहिला ना. चेंडू पहिला तर आउट स्विंग प्रकारचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. चौथ्या षटकाचा खेळ समाप्त होतो. चौथ्या षटकात आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्या धावफलका धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 30 धावा. निश्चितच स्वतः कर्णधारांनी दारोमदार आपल्या खांद्यावर घेतली. चेतन मात्रे कर्णधार आहे आणि काय गोलंदाजी केले. लाजवाब गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर 1 धाव, 5व्या चेंडूवर 1 धाव आणि 6वा चेंडू सुद्धा डॉट चेंडू. म्हणजे ह्या षटकामध्ये केवळ 2 धावा मिळाल्या आणि धावबळकावर लागल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावबळकावर आपण पाहतोय 30 धावा. म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूंच्या खेळामध्ये हाणामारी नक्कीच करावी लागेल कारण जिंकायचं असेल, यश प्राप्त करायचं असेल तर मोठी धावसंख्येला उभारी द्यावी लागेल. पण दोन्ही खेळाडू अतिशय सुरेख आहेत आणि ह्या शेवटच्या चेंडूवर हाणामारी करावी लागेल. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून सांघिक 5वं षटक घेऊन आलाय लवेश मडवी. नक्कीच लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. कॅप्टनला काय म्हणतात, कॅप्टन नुसतं असून चालत नाही तर बाकी खेळाडू समोर एक आदर्श ठेवावा लागतो. त्याच्यासमोर एक उदाहरण पेश करावं लागतं. ते आपण पाहिलं तर चेतन मात्र निश्चितपणे तिथे उदाहरण पेश केलंय आणि बाकी खेळाडूंनी देखील त्याचा आदर्श घेतला. 24 चेंडूचा खेळ झाला. धावा फक्त 30 धाव फलकावर लगावल्या गेल्या. निश्चितच आपण असं म्हणतात ना, एंड इज द न्यू बिगिनिंग. अंत असती प्रारंभ. कारण इथे जरी अंत दिसत असला तरी पण नवीन उभारी घेण्यासाठी प्रारंभ करावा लागेल आणि प्रारंभ होईल का. 6 चेंडूमध्ये काही होऊ शकतं. आपण पाहिलंय मॅच मध्ये 6 बॉल 6 षटकार सुद्धा लगावले गेलेत आणि कधी कधी 1 धाव सुद्धा न झालेली पाहायला पण मिळाले. पण खेळावं लागेल, मारावं लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावीच लागेल. नक्कीच एखादा चेंडू देखील सामन्याला कलाटणी देणारा ठरू शकतोय. आपण पाहतोय 6 चेंडू येणं बाकी. 6 चेंडू मध्ये 15 ते 15-20 धावा इथे आल्या तर निश्चितपणे एक फायटिंग स्कोर हा उभा राहू शकतोय. लवेश मडवीला आपण पाहतोय षटक क्रमांक 5 स्वतःचं पहिलं आणि या इनिंगचं अखेरचं षटक घेऊन. पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी ताकदीचा वापर, टायमिंग होईल प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सपाट, येतोय दर्जेदार षटकार. राहुल दादा म्हटलं होतं एखादा
चेंडू कलाटी देणारा ठेवू शकतो. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार पेश केलाय. इरादे मात्र स्पष्ट जाहीर केलेत. मी ठोकणार, मी पाहतोय, मला तो देतोय, अशा पद्धतीचं एक उदाहरण आपण सनील धुमाच्या माध्यमातून पाहतोय. अजूनही जर का एखादा दुसरा मोठा फटका आला तर निश्चितपणे एक सन्मानजनक स्कोर, फायटिंग स्कोर इथे संघासमोर इथे उभा राहू शकतोय. चला पुन्हा एकदा विनंती करतोय, पारस 11 मुरावाडी प्रतिस्पर्धी SK 11 वेलचेत या दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती करतोय. 36 धावा फलकावर. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी. लवेश मडवीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू, डेडली यॉर्कर ज्याला म्हणतात ना, तशा पद्धतीचा चेंडू इथे आपण पाहिला. इथे मात्र कमबॅक करण्याचं मानस होतं, कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय तो लवेशच्या माध्यमातून. 2 चेंडू अखेर आपण पाहतोय 36 धावा फलकावर. या पहिल्या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. इथे मात्र सनील धुमाच्या बॅट मध्ये 2 मोठे फटके आलेत, अजून मोठे फटके येणार. इथे मात्र नक्कीच सुरेख फटका आपण पाहतोय. वैसे तो मरीन ड्राइव बहुत खूबसूरत है, वैसे तो मरीन ड्राइव बहुत खूबसूरत है, पर उससे भी खूबसूरत है कव्वा ड्राइव. चेंडू सीमा पार. फटका चेंडू सीमा पार गेला. इथे मात्र आपण पाहिलं ना तर गोलंदाज आणि फलंदाज ही एकमेकाला सांगतात, एक तेरी तो एक मेरी, एक डाव तुझा तर एक डाव माझा, कभी खुशी कभी गम. अशा पद्धतीचा फाईट बॅक आपल्याला दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. 42 धावा आपण पाहतो धाव फलकावर. हॅलो, सुंदर चेंडू आपण पाहिला, अगदी कमी उंचीचा आपण पाहिला तर कार्पेटच्या आधारावर खेळला गेला फटका. दुसरी धाव घेण्याचा केलाय मानस आणि आपण पाहतोय सहजरित्या चुकीच्या ठिकाणी आपण पाहतो थ्रो फेकला गेला. या 2 धावा इथे धावफलकावर जमवल्या जातील. 44 धावा आपण पाहतो धावफलकावर. अजून देखील या षटकातील पहिल्या इनिंग मधील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. अजूनही एखादा मोठा फटका आला तर निश्चितपणे आपण पाहतोय तर पुन्हा एकदा मुसंडी अर्थात पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला गेलाय तो वणी फायटर्स या संघाकडून. या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण पाहतो लवेश मडवी. स्ट्राईकला असेल सनील. इथे मात्र आपण पाहतोय अव्वन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. कमांड इथे मात्र आपण पाहतोय दडपण, दबाव आणि प्रेशर हा गोलंदाज इथे हाताळतोय. प्रेशर में सबकी सीटी बजती है जैसे की प्रेशर कुकर. इथे मात्र आपण पाहतोय अगदी संघर्षपूर्ण आपण पाहतोय दडपणाच्या मानसिकतेखाली हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. 51 धावा झाल्यात. अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी. सनील धुमाल इथे मात्र अगदी इथे मात्र मोठा फटका. घुमू दे साऱ्या आसमानात ललकार येतोय गगनमेदी गगनचुंबी षटकार. कमांड से तर आपण पाहतो यानंतर होणारा सामना SK 11 चेतन मात्रे, गिरीश मडवी आपली वाट पाहत आहेत. चेतन मात्रे
पारस 11 वेलसेत, पारस 11 मुरावाडी. आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या ठिकाणी यायचंय. चला पारस 11 मुरावाडी, SK 11 वेलशेत, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस संपर्क साधायचा आहे ताबडतोब. प्रमोद दादा एक मिनिट, आपण पाहिलं तर पहिल्या 4 षटकामध्ये फक्त 30 धावा होत्या. अर्थात त्यामध्ये आपण 5 धावा मायनस देखील केलेल्या होत्या. नंतर शेवटचं षटक आलं ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नक्कीच हनामालीचं षटक म्हटलं जातं. त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 27 धावा लवश मडवी या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे खर्च केल्या. मित्रांनो, क्रिकेटमध्ये अनेक वेळा असतं जे 4 षटकामध्ये तुम्हाला जमलं नाही ना, ते आपण पाहिलं तर एका षटकामध्ये ते सहज साध्य केलं. अर्थातच महत्वाची भूमिका बजावली श्री सनील धुमाल या फलंदाजाने. चला दोन्ही कर्णधार 1 मिनिट जर हजर झाला नाही तर पॅनल्टी. चला SK 11 चा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. चला दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहतो या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये SK 11 वेलशेत वर्सेस पारस 11 मुरावाडी या दोघांच्या दरम्यान हा सामना होणार आहे. मॅच नंबर 3 नागोटा प्रीमियर लीग 2025. तर या ठिकाणी आपण पाहतोय कर्णधार SK 11 प्रतीक पाटील आणि पारस 11 गिरीश मडवी. तर या ठिकाणी नाणेफेकीचा बॉस होते SK 11 वेलशेत. तर प्रतीक, नाणेफेकीचा कॉल तर तुमच्याकडे लागलेला आहे. 2025 हा मोसम या ठिकाणी चालू होतोय. घरचं मैदान आहे आणि घरचं या ठिकाणी तुम्हाला चांगला अनुभव आहे. तर या ठिकाणी पारस 11 मुरावाडी यांच्या बरोबर मॅच आपली होणार आहे. तर काय विचार करशील? पहिला नाणेफेकीचा कॉल तर तुझ्याकडे लागलेला आहे. नक्कीच फिल्डिंगचा विचार आहे, कारण की फॉर्मॅट जरी स्वतःच्या ग्राउंडवर असला तरी हा फॉर्मॅट जरा डिफरंट आहे. 50 ओव्हर्स आणि 2 साधारणपणे तुझ्याकडं गोलंदाज आणि फलंदाज याच्या बाबतीत पहिली गोष्ट, फलंदाजीचा निर्णय न घेता क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलात तर गोलंदाजीची धुरा साधारणपणे कोणाच्या खाण्यात टाकणार आहेस? निशांत आहे, हार्दिक पारंगे आणि प्रणय मडवी या तिघांवर जोर असेल. एक त्यात लेफ्ट आर्म आहे, त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायचा विचार आहे. नक्कीच. तर जे फलंदाज आहेत पारस 11च्या गोतामध्ये, त्यांच्या बाबतीत कोणावर नजर असेल प्रामुख्याने? माझा कलिग आहे गिरीश मडवी, आणि तो ह्या ग्राउंडवर चांगला खेळतो. तो टार्गेट असेल. गिरीश, आपल्याला पहिल्यांदा फलंदाजी करायची आहे. काय विचार आहे की या ठिकाणी फलंदाजीची धुरा कोणाच्या खांद्यावर देशील? ॲक्च्युली या ग्राउंडवर जेवढे रन करू तेवढे कमीच असणार आहेत. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आणि ज्या बॅट्समनला ज्याचा रोल असेल तो करेल अशी मी हे बाळगतो. तुझी भूमिका काय असणार आहे या ठिकाणी? जास्तीत जास्त ओव्हर खेळून माझ्या एंडचा म्हणजे लेफ्टीच्या एंडचा ज्या वाऱ्याचा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करेल. नक्की दोघांनाही आमच्या शुभेच्छा असणार आहेत. तर या ठिकाणी बॉल चॉईस करायचा आहे आपल्याला. तर सर, मॅच कडे चला. चेंडू 58 धावांचं आव्हान, 58 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. आपण पाहतोय सलामीची जोडी. स्ट्राईक एंडला प्रवीण आमडोसकर आणि नॉन स्ट्राईक एंड आपण पाहतोय चेतन मात्रे, आणि गोलंदाजी ट्रॅकवर एक अष्टपैलू खेळाडू कल्पेश वालन्स. आज फलंदाजी करताना नक्कीच कुलकर्णी ना, सचिन सन्माननीय आदरणीय नागोटणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी
कुलकर्णी सर इथं उपस्थित झाले, त्यांच्या समवेत आमचे सर्वांचे लाडके विनोद पाटील सर. तर कुलकर्णी सरांना माझी विनंती असेल, सचिन सर, कुलकर्णी सर आणि विनोद पाटील सरांना माझी विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय आमचे वरिष्ठ पोलीस सचिन सर, कुलकर्णी सर यांचं आगमन झालंय. आपण आलात, या सामन्याला 4 चांद लावले सर. विनोद पाटील सर, आमच्या आदरणीय आणि सन्माननीय सचिन सर, कुलकर्णी सरांचं सहाय्यक पोलीस निरीक्षक वरिष्ठ यांचे सन्मान करतील नागोठणे असोसिएशनचे अध्यक्ष राजेश सुर्वे, प्रमोदजी चोगले आणि सन्माननीय आधारस्तंभ मायेची उबदार शाळ पुष्पगुच्छ आणि या सामन्याची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सचिन सर, कुलकर्णी सरांचं यथोचित सन्मान केलं जाईल. तसेच सर्वांचे लाडके विनोद पाटील सर यांचे यथोचित सन्मान करतील. यानंतर अध्यक्ष राजेश पिंपळे दादांना विनंती असेल तर मी राजेश दादा पिंपळे यांना विनंती करतोय, मायेची उबदार शाळ पुष्पगुच्छ प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ, मायेची उबदार शाळ आणि या सामन्याची एक भेटवस्तू सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. तो त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे विनोद पाटील सरांचा. मी सचिन सर, कुलकर्णी सरांना विनंती करतो, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या बिझी शेड्यूल मध्ये या नागोठणे प्रीमियर लीग साठी तुम्ही काढलेला वेळ आमच्यासाठी महत्वाचा आहे. रिव्हर्स अटेंड केलाय तू धारी तलवार. चेतनच्या बॅटने कोई चेतनला उगच म्हणत नाहीये, त्याची बॅट जशी तलवार सारखी तेजस्वी चालतो आणि त्याला टोपण नाव आपण दिलाय तलवार. आणि तलवारच्या बॅटून येतो हा खणखणीत चौकार. सीमारेषा पार धावा मिळतील, 4 धावा चालल्यात. घुटना टेक और षटकार देख, ठोकलाय षटकार कमोल्टीचे. समाप्ती झाले. धावसंख्या धावपळकावर लागल्या जवळ जवळ 21 धावा. काय अप्रतिम फलंदाजी केले. आपण जर पाहिलं ना, चेतनच्या बॅटमधून खणखणीत षटकार आलाय. चौकार आल्या आल्या नंतर लगेचच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र खणखणीत षटकार मारलेत. आणि खरोखर सुभाषजी म्हात्रे वडील आहेत, वायजेस संघाचे खेळाडू आज मात्र आपल्या मुलाच्या फलंदाजीची मजा घेताना, कारण सुभाष म्हात्रे आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. जरूरच आम्हाला तुमच्या मुलाची बॅटिंग पाहायला जरूर आवडतं. माझा फेवरेट खेळाडू आहे, पण अप्रतिम फलंदाजी सुद्धा करतो, अप्रतिम गोलंदाजी मध्ये पण प्रभावित केलंय. आणि खरोखर कर्णधाराची दारोमदार कशी असावी हे दाखवून देतोय चेतन म्हात्रे. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय. कल्पेश वालंज कोणतीही कॅच सोडू द्या, जेवढ्या कॅचेस सोडल त्याला मच्छिंद्र घासे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक कॅच सोडण्यासाठी. प्रति षटकारासाठी सन्माननीय किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये असतील. गौरव, बॉलरचं नाव काय? प्रणय. सौरभ या गोलंदाजीसाठी 6000ची बोली लागली होती मित्रांनो. सौरभ आणि अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण झाले. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 धावेवर. आता येतोय तलवार.
खरोखर चेतन म्हात्रे म्हटलं ना की तेज तर्रार. जर षटकार मारला तर किशोरबाई म्हात्रे. ओके, मगाच्या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालंय. प्रति षटकारास 200 रुपये असतील किशोरबाई म्हात्रे यांच्याकडून. प्रोत्साहन काय असतं मित्रांनो. आणि लीडिंग एज लागली जाते. पंचांच्या हात आसमानाकडे जाते. विकेटचा पतन, मोठा मासा गळ्याला लागला जातोय. चेतन रूपी वादळ मात्र शांत होतोय. विकेटचं पतन. जरा जो फास्ट घ्या सर. सर फास्ट घ्या. तर निश्चितच चेतन बाद झाल्यानंतर मात्र त्याची जागा घेण्यासाठी येते जनार्दन बडे. जीसीसी आंबेकर संघाचा हा कोहिनूर हिरा ज्याला म्हटलं जातं. आज मात्र तर सौरभचा पुढील चेंडू सामना करेल जनार्दन बडे. अप्रतिम फलंदाजी. 58 धावांना प्रत्युत्तर करताना धावा धावपळकावर लागल्यात 22. एक विकेटचं जरद पतन झालंय. हा उंच हवेत झेलखाली क्षेत्ररक्षण येईल का, होईल का झेल. हा काय जॅच केलाय. सनील धुमालच्या माध्यमातून हा विकेटचं पतन झालाय आणि आल्या पावल्या माघारी परतला जातोय तो जनार्दन बडे. माझी बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल, आपला खेळाडू लवकर पाठवायचा आहे, जरा फास्ट करायचा आहे सर. लवेश मडवी, जय भवानी निडी संघाचा हा खेळाडू आज मात्र जय एंटरप्राइजेस आणि भावार्थ एंटरप्राइजेस या संघाकडून खेळताना किशोरबाई म्हात्रे आणि सोपानदादा जांभेकर यांचा हा संघ आहे. आणि खरोखर प्रत्येक षटकारास 200 रुपये भाईंकडून आहेत. 200 रुपयाचं पारितोषिक चेतनने जरूर मिळवला होता, पण लगेच माघारी त्याला परतावं लागलं. हे एक दुःख आहे, पण काही आहे. क्रिकेट आहे, अनिश्चितीचा खेळ म्हणजे क्रिकेट. वेल सरळा राजकारण कधी रंग बदलेल ना, आणि हा खेळ कधी रंग बदलेल सांगू शकत नाही मित्रांनो. आणि खरोखर लवेशला मात्र आता कमबॅक करावा लागेल. गोलंदाजी खराब झाली आहे, पण फलंदाजीमध्ये त्याला बहरदार कामगिरी करावी लागेल. सौरभला मी का घेतलाय, सौरभ दाखवून देतोय हम भी किसी से कम नहीं, दमखम दाखवतोय गोलंदाजीमध्ये. सचिन साहेब कुलकर्णी सर, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस अधिकारी, तसेच आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय दमदार व्यक्तिमत्व आणि विनोदजी पाटील सर, त्यांचा बिझी शेड्यूल मधून या लीग साठी त्यांनी वेळ काढला, त्याबद्दल धन्यवाद. असाच प्रेम आमच्या या मंडळावर, नागोठणे असोसिएशनवर कायमस्वरूपी राहू द्या. कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी इथे उपस्थित आहेत. निश्चितच सौरभचा पुढील चेंडू सामना करेल. हलक्या हाताने खेळून काढलाय, हलकी पुश केलंय, कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. हा थ्रो मात्र वेगळ्या पद्धतीने केलाय जरूर, पण धावसंख्या मात्र 1 वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 धावेवर. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. त्याला माहित आहे मोठे फटके जेव्हा जेव्हा चांगलं गोलंदाजी करत असेल तेव्हा चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेणं गरजेचं असतं. आणि चांगल्या चेंडूचा अतिशय सुरेख असा चेंडू टाकलेला आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय, पुन्हा त्याच रिजन मध्ये चेंडू चाललाय. तोच क्षेत्ररक्षण पकडतोय चेंडू. जोवर फेकी होईल तोवर मात्र 1 धावेची पूर्तता झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपळकावर लागल्या जातात 25.
58 धावांना प्रत्युत्तर देताना निश्चितच पंचवीस धावा धावफलकावर लागल्यात. केतन घाई करू नकोस, तुलाच पाणी घेऊन जायचं. मित्रांनो टाइम आहे, 7 मॅचेस खेळवायचे आहेत. 50-50 ओव्हर्स. या मॅच मध्ये सर जर 10 धावा काढल्या तर 5 धावा ऍडव्हान्टेज म्हणून मिळतात आणि जर 10 धावांपेक्षा कमी धावा मिळाल्या तर 5 धावा मायनस होतात. ही आहे 50-50 ओव्हरची रोमांचक ओव्हर आणि ते षटक टाकण्यासाठी येतोय केदार कदम. वणी गावाला बिलॉंग करणारा हा संघ आहे आणि वणी फायटर्स मधून खेळणारा, प्रत्येक वेळेला आपल्या संघाला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाणारा हा गोलंदाज, एक हनवरुनी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय केदार कदम. आपण संघाचे ओनर मात्र देवर्ष चाललेले आहेत हिमालय पारांगाच्या समवेत. तर 50-50 केदार कदम. पहिल्या चेंडूवर झेल येतोय, लीडिंग एज लागली जाते, चुकी केली जात नाहीये, चुकीला माफी नाही. विकेटचं पतन, डग आउटचा स्वीकार ठरतोय का? पण नाहीये. क्लवेश मात्र आउट होतोय. स्वस्तात मागे कम ऑन डीजे. हा लेगच्या दिशेने तडकावला, स्क्वेअर लेगच्या चेंडू दिशेने चालला. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी निश्चित प्रयत्न केले जाईल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केली जाईल. असं म्हटलं जातं ना मित्रांनो, आओ अभी दौर बाकी है, रुको मत अभी जोर बाकी है, जीत होगी हासिल अब जरूर क्योंकि तालियों का शोर बाकी है. आणि ताली पडायच्या असतील तर षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल मित्रांनो, कारण जिंकायचं असेल तर लढावं लागेल आणि लढायचं असेल तर गोलंदाजाची धुवा उडवाव्या लागतील. जिंकायचं असेल तर गोलंदाजाला अचूक लाईननं गोलंदाजी करावी लागेल, कंजूस गोलंदाजी, तिखट मारा करावा लागेल आणि केदार करतोय. 50-50 ओव्हर. भाई चोगलेच्या बाटून येतोय धुवादार, वंडरफुल, ब्युटिफुल, खणखणी षटकार. फैज चोगलेच्या बाडीतून घणाघाती षटकार येतोय. अप्रतिम दर्जाची फलंदाजी केली जाते. 33 धावा धावफलकावर लागल्या जातात. 3 विकेटचं पतन जरूर झालंय. धावा धावफलकावर लागल्या जातात 33. फैजच्या बाडीतून निघाला हा एक धुवादार, हा हँडसम षटकार खणखणीत येतोय. आणि फैजने दाखवलाय दमखम, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्या माध्यमातून केलं जातो तो फैज आता मात्र धिंगाणा घालतोय. सर्वांच्या प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतोय. खणखणी षटकार, 2 षटकार त्याच्या बाटीतून आल्यात.
39 धावा. हा चाललाय लगातारचा खणखणीत तिसरा षटकार. कारण असे दर्दी प्रेक्षक असले ना मित्रांनो का प्रोत्साहन मिळतं, बळ मिळतं आणि फळी चुकले. निकाल दी रेल आणि खरोखर तेल काढलाय. गोलंदाज मात्र अक्का बक्का झालाय. काय काय अप्रतिम गोलंदाजी. व्ह्यू मध्ये पडलाय चेंडू, स्तब्ध ठेवलाय. डॉट चेंडूची सांगता झाले. तीन षटकांचा खेळ झालाय. धाव फलकावर लागल्या जातात 45 आणि खरोखर 5 धावा एक्स्ट्रा मिळतील. ऍडव्हान्टेज मिळेल. 50 झाल्या ना. 50 धावा धाव फलकावर, 12 चेंडू 8 धावा. काय म्हणशील आदेश आता? आमचे सहसमालोचक अतिशय उत्कृष्ट खारापटी गावाला बिलॉंग करणारे. निश्चितपणे राहुल दादा म्हणायला गेलं ना, जशी फुग्यामधून हवा निघते ना तशा पद्धतीचा आपण पाहिला ना, जो सामना आपण पाहिला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे होता ना, तिथे मात्र आपण पाहिलं तर क्रिकेटचा बाहुबली अर्थात ज्याने गोलंदाजी देखील अप्रतिम केली, मात्र फलंदाजीच्या माध्यमातून देखील तोडफोड फलंदाजी, अगदी विस्फोटक फलंदाजी. या गोलंदाजाला संपूर्णपणे अगदी सलोखा पलू करून ठेवलं. केदार कदम अर्थात के या गोलंदाजाला मात्र आक्रमण केलं झालं आणि आपण पाहिलं तर या सामन्याचं चित्र, स्वरूप आणि समीकरण पूर्णपणे बदलून टाकले. येणारे 12 चेंडू आणि फक्त 8 धावांची गरज असणार आहे त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. नक्कीच आपण पाहतोय किशोरभाई मात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये, सन्माननीय विनोद सर पाटील यांच्याकडून देखील या हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. असं आपण पाहिलं तर 1600 रुपयाचं कॅश प्राइस स्वरूपात 1100 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय फैज चौघेसाठी इथे उपलब्ध झाले. तसेच 200 रुपये आपण चेतन मात्रेसाठी देखील पाहिलं. षटकार एक त्याच्या बॅटमधून देखील हल्ला होता. एक आपण पाहिलं जशी इथे चौकार षटकाराची आतषबाजी केली जाते ना, तशीच इथे आपण पाहतोय बक्षीस स्वरूपात देखील पैशांचा इथे पाऊस पडला जातोय. सुंदर फलंदाजी, कमालीची फलंदाजी आपण पाहिली. आपण मित्रांनो एका स्पर्धेचा नियम आहे ब्लॅक पॅन्ट अर्थात जर ट्रॅक पॅन्ट आहे ना ती तुम्हाला ब्लॅक घालणं अनिवार्य होतं आणि जर कोणाची तशी पद्धतीची अर्थात ब्लॅक सोडून कोणत्याही प्रकारची आढळली ना तर प्रतिस्पर्धी संघाला 2 धावा एक्स्ट्रा पद्धतीच्या दिल्या जातील. बारा चेंडू 8 धावांची गरज असताना आपण पाहतोय 2 धावांची पॅनल्टी अर्थात 2 धावांसाठी तुम्हाला पॅनलाइज केलं जाते. त्याच्यामुळे आता समीकरण असणार आहे येणारे 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर संघाचे संघमालक असतील अरुणजी घोगरे. पाहतोय आपण नक्कीच 12 चेंडू मध्ये 6 एकच सामना आपण सर फास्ट घ्या सर प्लीज. नक्कीच आपण पाहतोय मुंबई पोलीस कर्तव्यरक्षक पोलीस नेहमी असतात. आज कशा पद्धती वेगळ्या भूमिकेमध्ये वेगळ्या कॅरेक्टर मध्ये आपल्याला आज पाहायला मिळते. नक्की चेंडू पण पाहतोय फाईन लेग रिझल्ट मध्ये येतोय दर्जेदार चौकार. हॅलो, अजूनही 2 धावांची गरज असेल. अरुणजी घोगरे यांचा पुढील चेंडू. हा चाललाय कणकणीत फाईन लेग षटकार.
तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय वरवटणे गावाची आणबान शान ज्यांच्याकडे बात मानलं जातं आणि त्याला तलवार नावानं उपाधी दिली जाते